नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक आडे rct.org या प्लॅटफॉर्मवरती मी तुमचे सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ॲडमिशन प्रोसेस. ज्या विद्यार्थ्यांना RCT या प्लॅटफॉर्मवरती ॲडमिशन घ्यायचे अशा विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन प्रोसेस काय आहे ते आपण बघणार आहोत. तर आपल्याला गुगलवरती जायचं आहे, ईमेल ID सिलेक्ट करून घ्यायची, इथे सर्च करायचं आहे आपल्याला rct.org.in हा प्लॅटफॉर्म सर्च करून घ्यायचा आहे. त्यानंतर दोन ऑप्शन आहेत रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थ्यांसाठी. स्टुडंट झोनमध्ये जाऊन इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन्स. इथे असेल स्टेट, आपलं स्टेट टाकून द्यायचं विद्यार्थी मित्रांनो. जो काही आपला स्टेट असेल आपला स्टेट टाकून द्यायचं आहे. महाराष्ट्र. डिस्ट्रिक्ट, जी डिस्ट्रिक्ट आहे आपली ती टाकून द्यायची, परभणी. विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सेंटर टाकून द्यायचं आहे. फर्स्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे परभणीचे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट. सिलेक्ट युअर रिजन्स हे टाकून द्यायचं आहे. हिंदू, मुस्लिम जे काही आपलं असेल ते टाकून द्यायचे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर कोर्स कॅटेगरी आहे. डिप्लोमा असतील तर डिप्लोमा, कोर्स सर्टिफिकेट असेल तर डिप्लोमाचे कोर्सेस इथे दिसतील विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन सर्टिफिकेटचे विद्यार्थी असतील तर सर्टिफिकेट इथे दिसतील. कोर्सेस कोणते कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपला सेशन्स कोणता आहे इथे दिसतील विद्यार्थी मित्रांनो. 24-25. फुल नेम, फादर नेम आणि मदर नेम टाकून द्यायचं आहे. डेट ऑफ बर्थ, मेल फिमेल्स. कॅटेगरी काय आहे त्यांची, कॅटेगरी टाकून द्यायची. ST SC OBC आणि जनरल्स असे टाकून द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. स्टेटस टाकून द्यायचे, मॅरिड अनमॅरिड. आयडेंटिटी टाईप आधार कार्ड, वोटर ID कार्ड, अदर्स जे काही असेल ते टाकून द्यायचे. ईमेल ID टाकून द्यायची विद्यार्थी मित्रांनो. आपला ॲड्रेस टाकून द्यायचं, पिनकोड, इन्क्वायरी सोर्स. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो व्हेरिफिकेशन कोड टाकायचे. फॉर एक्झाम्पल इथे व्हेरिफिकेशन कोड आहे 443836. हा व्हेरिफिकेशन कोड टाकल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जातो विद्यार्थी मित्रांनो. हा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात. फोटो, आधार कार्ड, त्यानंतर क्वालिफिकेशन मार्कशीट आणि सिग्नेचर्स. हा डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर व्हेरीफाय होऊन जातो. व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं ॲडमिशन कन्फर्म